आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। जत पंचायत समितीवर अर्चना पाटील यांची बिनविरोध सत्ता, उपसभापतीपदी रविकुमार बगली, तालुक्यात आनंदाची लाट। जत तालुक्यातील पंचायत समिती सभापती पदाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून सौ अर्चना नाथाभाऊ पाटील यांची जत पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी रविकुमार लक्ष्मण बगली यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। या निवडीमुळे तालुकाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून राजकीय व सामाजिक क्षेत्रातून नेतृत्वाचे जोरदार स्वागत केले जात आहे। गेल्या काही दिवसांपासून सभापती पदासाठी सौ अर्चना पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होते। तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता। गावागावातून वाढत गेलेल्या या पाठिंब्यामुळे त्यांच्या सभापती पदाच्या निवडीची शक्यता आधीपासूनच बळकट मांडली जात होते आणि अखेर त्यांची बिनविरोध निवड होताच या चर्चेला अधिकृत शिक्कामोर्तब मिळाले। सौ अर्चना पाटील यांना पंचायत समिती सदस्य म्हणून 2 टर्मचा अनुभव असून त्यांचे पती नाथाभाऊ पाटील यांनाही 1 टर्मचा अनुभव आहे। या अनुभवाच्या जोरावर त्यांनी तालुक्यात विविध विकास कामांना चालना दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। विशेष म्हणजे पंचायत समिती गणातून त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचेही बोलले जात आहे। तालुक्यातील विविध भागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे, सर्व स्तरातील लोकांशी संवाद साधणे आणि विकास कामांसाठी सातत्याने प्रयत्न करणे ही त्यांची कार्यशैली कार्यकर्त्यांमध्ये प्रभावी ठरली आहे। त्यामुळेच सभापती पदासाठी त्यांच्या नावाला गावागावातून पाठिंबा मिळाला असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। हिवरेचे सरपंच अशोक चौगले, गुळवंचीचे सरपंच बाळासाहेब घुगरे, बादचे सरपंच राजसाहेब गडदे, वागेवाडीचे सरपंच करण शेंडगे, बिरनाळेचे शिवाजीराव सरगर, प्रतापूरचे सरपंच तुकाराम खांडेकर आणि कुंभारीच्या सरपंच ज्योती जाधव यांच्यासह अनेक गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी या निवडीचे स्वागत करून अर्चना पाटील व रविकुमार बगली यांचे अभिनंदन केले आहे। सभापतीपदी अर्चना पाटील आणि उपसभापतीपदी रविकुमार बगली यांच्या बिनविरोध निवडीमुळे जत तालुक्याच्या विकासाला नवे नेतृत्व मिळाले असून आगामी काळात तालुक्यातील विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी जत प्रतिनिधी प्रमोद मेटकरे। ची निवड झाली, ही पण सर्वानुमते झाली, एकमतानं झाली। यांचंही मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। या निवडीमुळं संपूर्ण जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणामध्ये विजयी झालेली आहे। 12 सदस्य पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर नगरपालिका सुद्धा या भारतीय जनता पार्टीचा झालेली आहे। जिल्हा परिषदेमध्ये 9 पैकी 8 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत। माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या विकासाचा हा वारू, याची घोडदौड ही लोकांच्या मनापर्यंत पोचल्यामुळं हा एवढा मोठा विजय जतमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला मिळत आहे। अशाच पद्धतीचा विकास हा नगरपालिकेच्या रूपानं, पंचायत समितीच्या रूपानं, जिल्हा परिषदच्या रूपानं, आमदार साहेबांच्या त्यांच्या स्वतःच्या या कर्तृत्वामुळं संपूर्ण जत तालुक्याचा कायापलट नजीकच्या काळात निश्चित होईल अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला 100% खात्री आहे। अशाच पद्धतीचं कार्य जतमध्ये जो अनुशेष आहे, जत तालुक्याचा जो विकास आपल्याला करायचा अपेक्षित होता, या दृष्टीनं पहिल्यांदाच एकमुखी हा विकास नक्की होईल याची 100% भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ग्वाही देतोय। धन्यवाद, नमस्कार। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।